कसं काय चाललंय? एवढ्या रात्री आम्ही सगळे कुठे निघालो होतो हा प्रश्न तुम्हा सगळ्यांना पडलाच असेल. तर आम्ही कुठे निघालो आहोत हे बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आम्ही सर्व निघालो होतो माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पुण्यभूमी सासवड येथे. पावसाने तर नुसता धुमाकूळ घातला होता, पण या वर्षीची वारी आम्हाला चुकवायची नव्हती हा आमचा निश्चय अगदी पक्का होता. अण्णा आणि वहिनीसोबत आमचा असलेला हा वारीचा प्रवास तुम्हा सर्वांना कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि विठुराया आमच्या भेटीला कसा आला हेही तुम्हाला मी लवकरच सांगेन. वहिनी काय करणार आहे? फणस तळलेले, फणस भाजी, आमरस मोठा डबा प्लेन, आमरस छोटा डबा प्लेन, आमरस आजीच्या हातचा प्लेन आणि फणसाची भाजी. काय बरं. फायनली आम्ही ज्याची प्रतीक्षा करत होतो ती आमची बस आली होती अलिबागवरून. एवढं झालं जमले प्रवास करून. रामकृष्ण हरी. हो रामकृष्ण हरी. काय कमी केला पाऊस आम्ही उलट खूप पाऊस आलेला. पप्पा रामकृष्ण हरी. बरे आहेत ना? मला तर सीट भेटली आहे आणि हे आहेत आमचे बॅक बेंचर्स. रामकृष्ण हरी. व्हायरल वाल. थांबा जरा घाई तुम्हाला जाम हो. बुवांचा सत्कार करण्यात येत आहे. कंडक्टर सत्कार कंडक्टर फेमस झाले, सत्कार करायला लागले. पंढरीनाथ महाराज की जय. चला सत्कार समारंभ झालेला आहे. आता पुढच्या गाण्याला सुरुवात करूया. वाजले होते रात्रीचे 3:15. बघू शकता वारकरी निघाले. आम्ही पोचलो होतो सासवड गावामध्ये. काय रे थंडी वाजते? थंडी वाजते. आता वाजलेत 3:30 वाजायला आल्यात आणि बघू शकतो इथे पहाटेचा आमचा प्रवास तर अगदी टाळ चिपळ्यांच्या मदतीने खूप संगीतमय झाला.
पण आता मात्र ओढ लागली होती ते माऊलींच्या दर्शनाची. सासवड पुणे येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन आम्हा सर्वांना घडणार होते. तुम्ही बघू शकता की 3:30 वाजताही इथे वारकऱ्यांची किती धावपळ सुरू होती. ह्या वारकऱ्यांना लागलेला एकच ध्यास होता, तो म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाचा. ह्यांच्या जीवनाचं आता एकच ध्येय होतं, म्हणजे लवकरात लवकर पंढरपूरला पोहोचणे. आणि सासवडला उतरल्यापासून आम्हाला अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावरती ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घडले. जसं आम्ही ह्या तंबूला बघितले आणि आमचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा झाला. आज लाखो लोक या पालखीला, या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभं राहतात, दुरून दुरून येतात आणि आज तेच दर्शन आम्हाला अगदी सहजासहजी घडत होतं. मला तर खूप मोठा प्रश्न पडला की माझ्या भाग्याला आलेलं हे कुठलं असं सुख आहे की जे मी न मागता मला मिळालं आहे. रात्रीच्या वेळी ह्या वारकऱ्यांची अशी वर्दळ बघून तर मन अगदी भारावून गेलं. जसजशा पादुका जवळ येत होत्या तसतशी हृदयाची धडधड अगदी वाढत होती. खरं सांगू तर घरातून निघालो तेव्हा जराही विचार केला नव्हता की पादुकांचे दर्शन घडेल का, पालखी नजरेस पडेल का, इथले वातावरण कसे असेल, पाऊस असेल की नाही, काही कल्पना नव्हती. आणि आज असे मध्यरात्री पादुकांचे दर्शन घडते म्हणजे स्वप्नच म्हणावं लागेल. तो सांग मावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव गावल का, बघ उघडून दार अंतरंगातला देव गावल का. आम्हाला पादुकांचे दर्शन झाले यासाठी सगळ्यात मोठं धन्यवाद त्या वाटसरूला म्हणावं लागेल ज्याने आम्हाला वाट दाखवली. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आम्हा सगळ्यांची एकच चर्चा होती की तू वाटसरू कोण होता. त्या वाटसरूचा चेहरा तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मी रेकॉर्डिंग ओपन केली आणि पाहिले तर काय, आमच्या पुढ्यात कोणीच नव्हते की जो आम्हाला वाट दाखवत होता. आश्चर्याचा धक्काच बसला. आम्ही जेव्हा बसमधून उतरलो तेव्हा पालखीविषयी सर्वांना विचारू लागलो, पण एवढ्या रात्री कोणी मदत करायला तयार नव्हते. अचानक एक मळकटलेले कपडे घातलेला माणूस आमच्या समोर आला. विखरलेले केस होते आणि चेहरा अगदी काळाकुट्ट आणि आम्हाला अंधारात तो म्हणाला, या तुम्हाला मी रस्ता दाखवतो. आम्ही त्याच्या पाठीपाठी गेलो. थोडे अंतर सोबत चालल्यानंतर म्हणाला, उजवीकडे वळा की तुम्हाला सरळ पालखी दिसेल. आणि त्या गर्दीमध्ये तो नाहीसा झाला. आता ह्या प्रसंगावर तुम्ही सर्व किती विश्वास ठेवाल हे मला माहीत नाही, परंतु आमच्या मते तरी तो नक्कीच विठ्ठल होता जो आम्हाला वाट दाखवायला आला. आणि या विषयावर आमची चर्चा सुरूच होती की तोवर एक या हरिपाठातून वारकरी बाहेर आले. माझ्या दंडाला पकडलं आणि मला खेचत घेऊन जिथे हरिपाठ सुरू होता तिथे जाऊन उभी केली आणि मला म्हणाले, तुला फोटो काढायला आवडतं ना, तू इथे उभी राहा आणि इथून सगळ्यांचे फोटो काढ. 2 मिनटं मला माझ्यासोबत काय चाललंय मला काहीच समजेना की ते कोण होते, मला का तिथे घेऊन गेले, का त्यांना समजलं की मला फोटो काढायला आवडतं. मला म्हणाले, आता आमची काकड आरती होईल, तू काकड आरतीला थांब, ब्रह्ममुहूर्तावर तुला आम्ही अमृत देऊ, तुझ्या ग्रुपला जाऊन सुद्धा सांग. आमच्या ग्रुपमधले सगळे विचारू लागले मला की कोण होते ते. मला स्वतःलाच समजेना की नक्की कोण होते ते. आणि अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. आम्ही कोणीच छत्री नेली नव्हती, त्यामुळे आम्हाला तिथून परतावे लागले. त्यांचा चेहरा अगदी भोळा भाबडा होता, त्यांचे बोल अगदी मृदू होते. ते भले वारकरी होते पण माझ्यासाठी मात्र तो पांडुरंगच होता. तुम्हा सर्वांसोबत हा प्रसंग शेअर करून मला अगदी भरून येतंय, शहारून येतंय. पण वारीला गेल्याचा हा अनुभव खूप मोठा होता. नाहीतर तुम्हीच सांगा ना, एवढ्या गर्दीमध्ये कोणाला कोणाची पडली असते. आणि हे वारकरी तर त्यांचा हरिपाठ सोडून माझ्याजवळ आले. असो, आता आम्ही लवकरात लवकर फ्रेश होऊन वारीमध्ये सामील व्हायला निघालो. माझी काकी आजी दरवर्षी वारीला जायची आणि तिथून आली का तिचा हर एक प्रसंग आमच्यासोबत शेअर करायची. आणि आज ती वेळ माझ्यावर आली आणि मीही माझा प्रसंग तुम्हा सर्वांसोबत शेअर केला. कीर्तनात झालो आणि मानसात आलो, हरी नामाचा गजर केला मला मी गावलो, जन्म झाला वारकरी पाठ समजली खरी, देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी, श्वास झालं जपमाळ. गरमागरम चहा घेऊन आम्ही अगदी रिफ्रेश झालो आणि निघालो वारीला जाण्यासाठी. आज मला पांडुरंग दर्शन आणि वारीचा योग आला तो अण्णा आणि वहिनीमुळे.
थांबा जाऊ नका. आता तर आमचा वारीचा खरा प्रवास सुरू झाला आहे. संपूर्ण वारी एकाच व्लॉगमध्ये दाखवणं शक्य नाही, म्हणून भेटूया लवकरच नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी.